त्यामुळे शिंदे गट आधीच उघडा पडला। मित्र हो नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच भाजपाने हिंदी भाषेच्या सक्तीचा एक मोठा डाव खेळला, खूप कल्पकतेने, खूप विचार करून। पण हा डाव भाजपच्या बघा अंगलट आला। शिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक अधिक वाढली। या मुद्द्यामुळे ठाकरे बंधू आणि मराठी माणसाच्या रेट्यामुळे हिंदी भाषेची सक्ती माग घेण्याची नामुष्की भाजपावर आली। म्हणजे निर्णय जरी सरकारचा असला तरी सुद्धा नामुष्की मात्र भाजपावर आली। भाजपाच्या हिंदी प्रेमामुळे आणि मराठीच्या द्वेषामुळे मराठी माणूस भाजपापासून दुरावला गेला। कारण भाजपाकडून काहीही जरी दाखवलं जात असलं, काहीही सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षामध्ये भाजपाची मानसिकता काय आहे हे मराठी माणसाला आता कळून चुकलं। एकूण या सगळ्या विधानावरून, त्यांच्या कृतीवरून हे मराठी माणसाच्या लक्षात आलेलंच आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस ठाकरे बंधूच्या पाठीमागं उभा राहील, भाजपच्या मागं हिंदी भाषिक नक्की जातील। भाजपाने मराठी माणूस दुखावला असला तरी हिंदी भाषिकांना त्यांनी सुखावलेला आहे। हिंदी सक्तीचा निर्णय मागं घ्यावा लागला असला तरी भाजपाचं असलेलं हिंदी प्रेम हिंदी भाषिकांच्या लक्षात आलेलं आहे। पण या हिंदी मराठीच्या वादामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट मात्र पुरता उघडा पडला। अहो, मराठी माणसासाठी राजकारण करीत असल्याचा दावा एकनाथ शिंदे गट करीत होता, म्हणजे अजूनही करीत असतोच। पण आता या दाव्यातला सगळा फोलपणा तर आपोआप उघडा पडला ना। शिंदे गटाच्या धरसोड वृत्तीमुळे ते निवडणुकीच्या आधीच बॅकफुटला गेलेले आहेत। हिंदी सक्तीचा निर्णय जरी सरकारचा असला तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे हिंदीचं समर्थन करीत सुटले आहेत। शिवसेना आणि मराठी यांचं नातं तसं पहिल्यापासून घट्ट, पण एकनाथ शिंदे गटानं अगदी सुरुवातीपासूनच ठोस भूमिका घेतलीच नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विरोध दर्शवला असला तरी तो विरोध देखील जनतेपर्यंत काही पोहोचलेला नाही। शिंदे गटातील काही नेत्यांना सुद्धा ही हिंदीची सक्ती मान्य नाही, तरीही त्यातलं कुणी सुद्धा उघडपणे बोललं नाही, विरोध केलेला नाही। अजित पवार यांनी मात्र बघा आपला विरोध अगदी स्पष्टपणे सांगून टाकला, त्यांनी कशाचाही विचार केला नाही। आणि त्यामुळे तर शिंदे गटाची आणखीनच कोंडी झाली। राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथ शिंदे गटाची धरसोड भूमिकेचा त्यांना मोठा फटका बसणार आहे या निवडणुकीमध्ये। राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे विस्कळीत झालेला मराठी माणूस एक झाला आहे। भाजपाभोवती ही हिंदी भाषिक आकर्षित होतील, मात्र शिवसेना शिंदे गटानं विशेष ठोस भूमिका घेतली नाही, त्याची किंमत त्यांना मोजावी लागू शकते, असं राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी म्हटलंय। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करीत भाजपने मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदी भाषिक मतांची बेगमी केली। मराठीच्या मुद्द्यामुळे विखुरलेला मराठी माणूसही ठाकरे बंधूच्या बाजूने उभा राहत असल्याचं चित्र आहे। त्यामुळं या सगळ्या घडामोडीमध्ये शिवसेना शिंदे गटालाच नुकसान होऊ शकेल असं दिसतंय, असं राजकीय विश्लेषक जयंत माईनकर म्हणाले आहेत। मराठी माणसाची कारवाई म्हणून घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार आहोत असं म्हणणाऱ्या शिंदे गटानं सुरुवातीपासूनच हिंदी सक्तीला विरोध करायला हवा होता आणि मराठीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला हवं होतं। मराठी माणसाची तरी निदान तशीच अपेक्षा होती या शिंदे गटाकडून, पण शिंदे गटानं मराठी माणसाला नाराज केलं। भाजपाला दुखवायला नको म्हणून त्यांनी मराठी माणसाला दुखावलं, त्याचा दुटप्पीपणा त्यामुळे मराठी माणसाच्या लक्षात आला। हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते आता बघा मराठीचं मोठेपण सांगू लागलेले आहेत, आम्ही मराठीचेच कसे कैवारी आहोत, ही भाषा पुन्हा एकदा करू लागलेले आहेत। पण हे सगळं लोकांच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे शिंदे गट आधीच उघडा पडला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आडवा होण्याचीही शक्यता दिसू लागली आहे। मित्रांनो, तुम्ही सांगा, शिंदे गट मनापासून मराठीच्या सोबत आहे की राजकारणासाठी मराठीचा तो फक्त वापर करीत आहे?
तुमची मतं जरूर मांडा मित्रांनो, आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.